नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कमळी आता ऋषीला सगळीकडे शोधत असते आणि शेवटी ऋषी बसलेला असतो कॅन्टीन मध्ये. अगदी धावत पळत येते आणि ऋषी सर ती बॉटल इकडे द्या. ऋषी म्हणतो अजिबात नाही, मिळणार नाही. कमळी म्हणते का देणार नाही? येडबीड लागलं काय? काय करायलाय? डोकं बिका जागेवर आहे का? कमळी आता ऋषीला ती बॉटल मागत असते. ऋषी म्हणतो देणार नाही. एक मिनिट, तू आधी सांग, तू मायशी का बोलत नाहीये? कारण काय? गप्प बसायचं. आता सगळी टीमच आलेली असते. सायबा आलेला असतो, निंगी आलेली असते, प्राजक्ता आलेली असते. मी केव्हापासून तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय कमळी, तू ऐकूनच घेत नाही. असं माझं काय चुकलंय की तू अजिबातच बोलायला तयार नाहीये? किती वेळची इग्नोर करतीये? मलाही वाईट वाटतं ना. जे आपल्या घरी जे काय झालं त्यात माझा काय दोष होता? बंट्याबरोबर, तुझ्या बरोबर, आई मलाही बोलली ना तुमच्या बरोबर. आईला मी नंतर बोललो, मला आवडलं नव्हतं. मी त्यावेळेला गप्प बसलो आणि नंतर आईशी बोललो मी या विषयावर, कारण मला ते आवडलंच नव्हतं. त्यावेळेला जर मध्ये पडलं असतो, मध्ये बोललो असतो तर अजून वाद झाले असते. आईला नंतर मी बोललो कारण मला खरंच ती गोष्ट आवडली नव्हती. एवढ्या मोठ्या छान इव्हेंटला बंट्या दारू पिऊन आला आणि गोंधळ घालतो, हे शॉकिंग नव्हतं का? आई सुद्धा त्यावेळेला तसं वागली, त्यावेळेला तसं कारणच होतं ना. दोन्हीही गोष्टींचा विचार कर की जरा. ऋषी म्हणतो मला कळतच नाही तुझ्याशी काय कसं बोलू, समजतच नाहीये का? तू मला समजून घेत नाहीये, मलाच कळत नाहीये. अहो मग काय तुम्ही खुळ्यासारखं वागणार? काही डोकं बिकं वापरा की. काय करायला लागले सर? तुम्ही पिणार आहे का हे? मी पिन, काही पण करीन. तुला काय करायचंय ग? काय संबंध तुझा आणि माझा? मी कसं करू देईल? तुम्ही काय बी कराल आणि मी गप्प बसेल आणि करू देईन. ऋषी म्हणतो कमळी माझी इच्छा आहे, मी काय करायचं काय नाही माझं मी ठरवीन. तू मला शहाणपणा शिकू नकोस आणि थांबवायचं अजिबात नाही. सगळे आता यांच्या भांडणाला हसत असतात. तुमची इच्छा लाख असेल प्यायची, मी पिऊन दिलो होय, मग काय जीव देतं की काय? ऋषी म्हणतो जीव? जीव का देऊ? उंदीर मारायचं औषध का घेऊन फिरताय? याने मरतात माणसं. रोज सिरप येते उंदीर मारायचं औषध. मग सायबा सरांनी असं का सांगितलं की उंदीर मारायचं औषध घेऊन फिरताय? म्हणून तुम्ही घाईघाईने आले. सायबा म्हणाला तुला? हो. सायबा आता पळून चाललेला असतो. सायबा थांबा, तू जागेवर थांब. कुठे जायचं नाही, इकडे थांबायचंय. सायबा थांब म्हणतोय तुला, तर सायबा जागेवर पकडलेला असतो, तो थांबलेला असतो. ऋषीला फोन आलेला असतो. ऋषी जोरात म्हणतो कोण आहे? मी तारिणी बोलतेय ऋषी. सॉरी या, बोला की. कमळी आहे का तिकडे? माझं जरा तिच्याकडे काम होतं ना. ऋषी म्हणतो हो देतो की. कमळी म्हणते कोण आहे? ऋषी म्हणतो तारिणीचा फोन आहे. कमळीने आता पटकन फोन घेतलेला असतो. आता सगळे मात्र कमळीवर हसत असतात. तारिणी म्हणते कमळी माझं एक छोटंसं काम आहे, तेवढं करशील का? कमळी म्हणते वय करील की. आता काय काम आहे तारिणीचं ते कमळीला समजून सांगितलेलं असतं आणि कमळीने सुद्धा ऐकलेलं असतं. कमळी सगळं काही ऐकून घेते आणि म्हणते असं कसं? तिकडून तारिणी म्हणते कारण नसतं ना, तुला बोलावलंच नसतं, पण कारण तसं आहे त्यामुळे तुला बोलवायला लागते. कमळी प्लीज. कमळी म्हणते ठीक आहे येतो मी. तारिणी आता कमळीला फोन करून बोलून घेतलेलं असतं मुद्दाम. तारिणी आता वाटच बघत असते की कमळी आली का बरं नाही. तेवढ्यात काय कमळीचा आवाज असतो, तारिणी ताई आत येऊ का? तारिणी लगेच हातातला ट्रे खाली ठेवते. ये ये अगं ये. ऋषी सोबत आलेली असते कमळी तारिणीच्या घरी. तारिणी आता घरच्या लोकांना कमळीची ओळख करून देते. तारिणीची आत्या म्हणते काय ग, लग्नासाठी मदतीला बोलवलीत काय तुझी मैत्रीण? तारिणी म्हणते आत्या ती कशी येईल ग मदतीला? तिचा साखरपुडा आहे, तिचा साखरपुडा सोडून ती मला मदत करायला येईल का? पहिला आणि ऋषीला प्रश्न पडतो कधी साखरपुडा ठरला? तारिणी म्हणते हे तिचे होणारे मिस्टर ऋषी. ऋषी म्हणतो काय? तारिणीची आत्या म्हणते एवढा धक्का काय बसला? मिस्टर म्हणल्यावर सांगायचं नव्हतं काय? कोणाला गपचूप करायचं होतं की काय? तारिणी म्हणते घरी पटलं नव्हतं, विरोध होता ना म्हणून. ऋषीने आईला खूप समजवलं, मग कुठे तयार झाले. दिवसात लग्न आहे पण आता साखरपुडा करायचा आहे ना सध्या घाईघाईने. कमळीला साखरपुड्यासाठी माझी मदत हवी होती, तिच्यासोबत घेऊन जायला आलीये मला ती. जी विचारते कुठलची ग? कमळी म्हणते सिद्धटेक कोल्हापूर. काय सांगती? मानलेला भाऊ राहतो हिम्मतराव मोहिते. कमळी म्हणते वय माझा आजा आहे ते. ऋषी म्हणते सरोजची मुलगी. कमळी म्हणते होय की. जे अजून काही प्रश्न विचारीन त्याच्या आत ऋषी म्हणतो आजी आम्हाला उशीर होतोय, निघायला लागणार आहे. तारिणी म्हणते हो फक्त बॅग घेऊन आले. कामिनीने आता सगळा काही प्रकार सांगितलेला असतो रागिनीला. कार्यक्रमात एवढा मोठा धमाका होणार आहे. आई तू काय सांगते, तुला कळतंय का? कामिनी म्हणते हो सगळं काही मला कळतंय, तू सांगण्याची गरज नाहीये रागिनी मला. आई काही गडबड होणार नाही ना? सगळं व्यवस्थित होणार ना? अगं कामिनी नाव माझं, गडबड कशी करणार मी? सगळं काही व्यवस्थित होणार, तू टेन्शन घेऊ नको बरं. रागिनी म्हणते आई सगळ्या प्रकरणामध्ये तू इन्व्हॉल्व आहे, हे जर म्हातारीला कळालं ना तर म्हातारी तुझी काय हालत करेल जरा विचार कर. काळजी करू नको ग, त्या म्हातारीला नाही कळणार. सगळी व्यवस्था केली अगदी बरोबर चोख अशी व्यवस्था झाली आणि या वेळेला मी एकटी नसणार आहे, मला एक जोडीदार मिळालाय. रागिनी म्हणते आई यातलं मला काहीही माहित नाहीये,
मी कशी इन्व्हॉल्व असणार या प्रकरणात? अगं तू नाही ग जोडीदार, माझ्यासोबत युवराज असणार या वेळेला. या रागिनीला इतके प्रश्न असतात, आता हा युवराज कोण? कौशिकीचा चुलत भाऊ. हे जबाबदारी तोच घेणार युवराज, त्याला सुद्धा कौशिकीला संपवायचंय. अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं कार्य सुरळीत पार पडणार आहे आपलं. तेवढ्यात काय कामिनीचा फोन वाजलेला असतो. नाव घेतलं आणि त्याचाच फोन. 100 वर्ष जगणारे हा युवराज. बोल रे युवराज. अहो कामिनी मॅडम, आत्ता आपल्याला लगेच भेटायला लागणार आहे, अर्जंट काम आहे. आत्ता? युवराज म्हणतो प्रोग्राम झाल्यानंतर भेटायचंय का? मग काम काय? एका माणसाला भेटायचंय आणि दोघांना मिळून त्याला भेटायला लागणार आहे. उद्या जे काम करायचंय त्यासाठी सामान लागणार, ते सामान घेण्यासाठी आपण भेटतोय. कळालं का कामिनी मॅडम? कामिनी म्हणते बरोबर आहे, बरोबर आहे, लगेच येते मी. आणि ऐका, येताना जरा पैसे आणा, मोकळे येऊ नका. पैसे किती आणू? 2 लाख. त्यांचंही बोलणं चाललेलं असतं तेव्हा अन्नपूर्णा दारात उभी असते. कामिनी माघारी वळते आणि आपल्याला काही पैसे एवढं म्हणते. तेवढ्यात काय अन्नपूर्णाला दोघी बघतात, खूप घाबरलेले असतात. कामिनी आणि रागिनी अगदी शांत उभ्या राहिलेले असतात. समोर असते अन्नपूर्णा. ऋषी म्हणतो हे काय नवीन नाटक आहे? काय लावलंय? कमळीचं माझं लग्न वगैरे. घरातून काय चाललंय? कळेल का तारिणी नेमकी? केदार काय यार? तारिणी म्हणते सॉरी या, घरातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण मला लागत होतं आणि ते असं बोलल्याशिवाय मला कारण मिळणार नव्हतं. आय एम सॉरी, म्हणूनच मी असं कारण जमून आणलं. मी म्हणते साखरपुडा असं कशाला म्हणली? आजीचं म्हटलं कुठे साखरपुडा? कुठून दाखवायचं साखरपुडा? उगं म्हाताऱ्या माणसाला फसवलं. तारिणी ताई काय असं वागलीस ग? मला घरातून बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. कसली मदत? तारिणी म्हणते मला आणि केदारला लग्न करायचंय ना, म्हणूनच घरातून बाहेर पडलीये मी. आम्हाला दोघांना पळून जाऊन लग्न करायचंय ना, म्हणून घरातून बाहेर आले मी. म्हणते यासाठी हे सगळं नाटक? तारिणी ताई. केदार आता जरा विचार करतो आणि हिच्या प्लॅन मध्ये तोही सामील होतो. बरोबर आहे, तिचं म्हणणं अगदीच बरोबर आहे. केदार म्हणतो आम्ही राहू का तुमच्याकडे? डायरेक्ट केदारने विचारलेलं असतं आम्ही तुमच्याकडे राहू शकतो? कार्यक्रम झाला की आम्ही लग्न करू, बस एवढंच. केदार म्हणतो आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर, एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्हाला आयुष्यभर सोबत राहायचंय. तारिणी आता जरा रागाने बघते तेव्हा केदारला जरा स्टॉप लागलेला असतो, नाहीतर सुसाटाचा सुटलेला असतो हा केदार. कमळी म्हणते अरे देवा, कशात अडकलो मी? काय तारिणी ताई, मला माहिती असतं ना मी आलोच नसतो, खरंच आलो नसतो. आधी आमचा साखरपुडा, मग तुमचं लगीन. नाही नाही नाही, मला खोटं बोलता येत नाही आणि मला खोटं बोलायचं बी नाहीये. तारिणी म्हणते कमळी कमळी ऐक ना जरा, एकाच दिवसांचा प्रश्न आहे ना, कशाला काय करते तू? गप्प बस की, एक दिवस झाला की संपलं सगळं जिकडे तिकडे. ऋषी म्हणतो काय हरकत नाही, या तुमच्या एखाद्या हॉटेलमध्ये सोय करतो मी. मी म्हणते नाही, मी कमळीच्या हॉस्टेलवर राहील, तिथे मॅनेज करेल. कमळी म्हणते चालतंय की माझ्या हॉस्टेलवर राहिली तर. अन्नपूर्णा आजीची परमिशन घ्यायला लागणार. तारिणी म्हणते होय, परमिशन घ्यायला लागणार. इकडे आता अन्नपूर्णा आजी कामिनी रागिनीच्या समोरून उभी राहिलेली असते आणि यांचं काय कारस्थान चाललं तिला चांगलंच माहिती असतं. काहीतरी ह्या शिजवत असणार, यांच्या डोक्यात नेहमी काही ना काहीतरी असतंच. कामिनी कसले पैसे ग? कशासाठी पैसे हवेत तुला? पैसे घेऊन कुठे चालली तेवढ्या घाईने? अगं फोन आला होता माझे सासरचे, त्यांच्या मुलीकडे लग्न होतं, मग त्यांना पैसे कमी पडले, मग मला मदत मागितली. ते विचारत होता थोडीशी मदत करू शकते का? मग तेच रागिनीला सांगत होते थोडेसे पैसे आहेत का? अन्नपूर्णा आजीने बरोबर यांना पकडलेलं असतं. तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजीला फोन येतो. अन्नपूर्णा आजी म्हणते कमळी हा कोणता नंबर? माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे, तुमच्या संग थोडं बोलायचं होतं ना म्हणून फोन लावला. बरं कमळी बोल की, तुला काय बोलायचंय? अन्नपूर्णा आजी आता कमळी बरोबर बोलायचं म्हणून तिथून निघून गेलेली असते. बरोबर कामिनी आणि रागिनी अन्नपूर्णा आजीच्या तावडीतून सुटलेले असतात, नाही तर अशा काय पकडलेल्या असतात तिने. अन्नपूर्णा म्हणते कोण मैत्रीण? तारिणी नाव आहे तिचं आणि कौशिकी मॅडमची पाहुणी बी आहे. ठीक आहे ठीक आहे, राहू दे ग, काय हरकत नाही कमळी. आजीने आता परमिशन दिलेली असते, तारिणीचं काम झालेलं असतं, काही करून तिला हॉस्टेलमध्ये थांबायचंच असतं. मी म्हणते चला निघूया आपण आता, जाऊया हॉस्टेलवर. इकडे आता ठरल्याप्रमाणे कामिनी आणि युवराज आलेले असतात. त्या माणसाला 2 लाख रुपये म्हणजे ऍडव्हान्स द्यायला, कारण काम करायचं असतं म्हटल्यावर ऍडव्हान्स हा द्यायला लागतो. तेव्हा बरोबर पैसे घेऊन आलेली असते कामिनी आणि युवराज म्हणतो बरोबर आहे, सांगितले तेवढे कशाला मोजत बसलाय रे? त्या माणसाला पैसे मिळालेले असतात, त्याने बरोबर यांना एक बॅग दिलेली असते, यांना जे सामान हवं असतं त्या बॅगेत सगळं काही सामान असतं. ओके असं युवराज म्हणतो आणि युवराजच्या चेहऱ्यावर खूप हसू आलेलं असतं, कारण काम अगदी परफेक्ट झालेलं असतं. युवराज लगेच तिथून चाललेला असतो. तो म्हणतो ए थांब, एवढी कसली घाई आहे? आपला सौदा गुलाबने ठरवून दिला होता बरोबर, तुला ही बॅग जर पाहिजे असेल तर तुला माझं एक काम करायला लागणार. खिशातून त्याने ड्रग्सचे पॅकेट काढलेले असतात आणि टेबलवर ठेवतं. आज रात्री अन्नपूर्णा कॉलेजमध्ये तुला एक मुलगा भेटेल, त्याला एवढं द्यायचं म्हणजे तुझं काम झालं. आता कामिनी आणि युवराज खूप घाबरलेले असतात. नाहीतर युवराज म्हणतो देणार देणार, तुझं काम मी नक्कीच करणार. त्याला देताना सांगायचं बीड बोरिवली, कळतंय का? आपला कोड आहे तो, त्याच्या बरोबर लक्षात येईल.
इकडे आता हॉस्टेलच्या रूमवर कमळी आणि तारिणी आलेली असते. तेवढ्यात काय निंगी लाडवाचा सपाटाच चाललं, गपागप ती लाडू खात असते. मी इथे नाही म्हणल्यावर लाडू काय सगळा डब्बा संपवणार होती की काय? काय गे निंगे? तारिणी आता निंगीला हसायला लागलेली असते. अगं नाही ग, सगळे नव्हते खाणार. मी म्हणते खा ग, चेष्टा करायला, खा खा. ये ही तारिणी ताई. निंगी म्हणते ओळखलं की मी आपल्या संग 2 दिवस राहणार आहे. अन्नपूर्णा आजीने परमिशन बी दिली आहे. निंगीने लगेच तिला खुर्ची वगैरे दिलेली असती. स्वागत आहे बरं तुमचं. मुंबई महल. हा, आमचं मुंबई महलच आहे हा. तारिणी म्हणते छान आहे तुमची खोली, खूप कौतुक वाटतं मला तुमच्या दोघींचं. एवढ्या लांबून आला आणि जिद्दीने शिकताय, एवढे कष्ट घेऊन, खरंच कौतुक आहे तुमचं. मी म्हणते समाधान तवाच वाटल गावच्या आसपासच्या सगळ्या पोरी गावची सीमा ओलांडून इकडे शिक्षणासाठी येतील, खूप शिक्षण घेऊन काहीतरी नाव कमवतील. तारिणी म्हणते मला खात्री आहे तुमच्या दोघींकडे बघून तर नक्कीच येणार म्हणजे येणार मुली. तारिणी म्हणते आज खूप आनंद झालाय मला, कमळी भेटली आहे ना म्हणून. माझ्या आजीने सांगितलं कमळीचे आजोबा माझ्या आजीचे मानलेले भाऊ आहेत, म्हणजे कसं आपण नातलग झालो की. मी दोघी बहिणी बहिणी झाला की. कमळी म्हणते वय बहिणीच आहोत आम्ही. निंगी आता दोघींना पण लाडू खायला लावते. युवराज इकडे बाहेर आलेला असतो आणि लगेच गुलाब त्याला फोन करतो. पार्सल मिळालं का? हो मिळालं. बोल. करेक्ट माणसाच्या हातात पोहोचलं पाहिजे आणि वेळेत गेलं पाहिजे. काम व्यवस्थितच झालं पाहिजे. युवराज म्हणतो हो व्यवस्थितच होणार आहे. गुलाबने सांगितलं म्हटल्यावर काय युवराजला काम हे करायलाच लागणार. इकडे तिकडे कोणाच्या नजरेत पडू देऊ नको. युवराज म्हणतो अरे समजलंय ना, सांगितलं ना मी, समजलंय आणि तो व्यवस्थित. तू झोप आता, काम व्यवस्थित करतो, रिलॅक्स. युवराजने फोन ठेवलेला असतो. एकदा गोष्टी काय सॉल्व्ह होऊ दे. नाही या गुलाबचा गुलकंद केला तर नाव सांगणार नाही युवराज. इकडे आता बंड्या, त्याच्या मालकाचा फोन आलेला असतो. भांडी का नाही घासली? भांडे घासायची पावडर संपली. मग भांडी कशाने घासू? पावडर आणायला लावली. पावडर येत असेल बंड्या. टॅक्सीतून पाठवलीये पावडर. बंड्या आता नंबर ऐकत नाही, काय नाही आणि अंदाजेच हो हो म्हणतो. टॅक्सीचा नंबर बरोबर 2347 सांगितलेला असतो आणि ते ड्रग्स पार्सल त्याचा कोड सुद्धा 2347च असतो. त्यामुळे बंड्याची गफलत होऊन जाते. बंडे आता बाहेर उभा असतो. पावडर यायची असती भांड्याची, मग ती घेऊन त्याला भांडी घासायची असतात. युवराज आता कॉलेजमध्ये आलेला असतो. त्याला काही करून ते ड्रग्स द्यायचे असते आणि पटकन तिथून पळायचं असतं. युवराजच्या मागे बरोबर केदार असतो. केदारला कोणीतरी पळालं बघितलेलं असतं, पण कोण पळालं हे केदारने बघितलेलं नसतं. कमळी म्हणते काय झालं तारिणी ताई? काय नाही ग, ट्रॉफी बघत होते. कबड्डी फायनलची ट्रॉफी ती. मी म्हणते केदारला फोन का लागत नाहीये? मदतीची गरज असेल का? काहीही करून बाहेर जाऊन बघू का जरा? मी आता बाहेर येण्यासाठी कमळीला म्हणते केदारचा मेसेज आलाय ना, जरा आले ग. अशी केल्याने असे आले बघ. कमळी म्हणते वय जा आणि लवकर ये बरं. आणि आता बाहेर आलेली असते. तेवढ्यात काय केदार म्हणतो कोणीतरी कॉलेजमध्ये शिरताना दिसलंय, पण व्यवस्थित दिसलं नाही. आपण पाठलाग करून नक्की कळेल. आपल्याला अलर्ट राहायला हवं. आता आपण नंबर पाठ करतच चाललेलं असतं. 2 3 4 7. कारण पावडर यायची असते भांड्याची, मग त्याला भांडी घासायची असते. बंडे आता घाईघाईने आलेला असतो. हा नंबर म्हणतच चाललेला असतो. तेवढाच युवराज त्याला पटकन ओढतो आणि जवळ घेतो. युवराज म्हणतो 2347. अरे पावडर पावडर. बंड्याच्या हातावरती पावडर ठेवलेली असते युवराजने. बंड्या म्हणतो तुम्ही हाय वय काय राव, किती येळ लावला, किती वेळ झालाय वाईट बघायलोय तुमची मी. त्या म्हणतो काय चेष्टा करायला लागलो, एवढ्या पावडरनी काय व्हायचं आम्हाला. युवराज म्हणतो हळू 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 बोल आणि उघड्यावर नको ठेवती पावडर. ऑर्डर करायला लागणार, मिळेल पावडर हवी तेवढी. बंड्या म्हणतो शॅम्पल वय. बर बर बर. युवराज म्हणतो डिलिव्हरी झाली आणि माझं काम झालंय. युवराज तिथून पटकन पळून गेलेला असतो आणि बंड्याच्या हातात पावडर दिलेली असते. बंड्याला असं वाटतं भांडे घासायचीच पावडर आहे. निंगीला पावडर नेऊन देतो आणि मग टॅक्सीवाल्याला थांबवायला येतो. बंड्या मूर्खच असतो. कमळी म्हणते केदार दादा तारिणीताई नक्की कुठे गेले असतील? हॉस्टेलमध्ये बोलत बसली तर अजून काय काम वाढायचं मला. मी बघितलं तर बॉम्ब व्हायची. जाऊन बघायलाच लागन ते हॉस्टेलमध्ये की हॉस्टेलच्या बाहेर आहे. कमळी आता तारिणीला बघण्यासाठी बाहेर पडलेली असते. बंड्याने ती पावडर आणलेली असते. भांडे घासायला सुरुवात करतो. त्या पावडरचा फेस काय होत नाही म्हणून बंड्याला टेन्शन आलेलं असतं. अशी काय पावडर, फेसच होत नाहीये. बंड्या म्हणतो हात चरचरायला लागलाय. खोटी पावडर दिली आणि फसवलं पावडरच्या बाबतीत. डुप्लिकेट पावडर दिली. आता कसे भांडे घासायचे, पावडरचा फेसच होत नाहीये. युवराजने आता बंड्याकडे पावडर दिलेली असते आणि तिथून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी घाईघाईने पळत असतो. त्याच्या मागे केदार हा आलेलाच असतो. तारिणी आणि केदार दोघेही आता गेटच्या दिशेने पळत असतात. त्याच दिशेने बरोबर युवराज गेलेला असतो. ती आता गेटमध्ये उभी असते. गेट उघडून ती चाललेलीच असते तारिणीला बघायला. युवराज येतो आणि कमळीला धडकतो. कमळी म्हणते काय रे तू कोण? आणि कमळी त्याचा हात पकडते. कमळी तो हात सोडतो आणि तिथून पळून गेलेला असतो. कमळीने युवराजचा चेहरा बघितलेला असतो. कमळी म्हणते कोण होता त्यो काय माहिती. तारिणी म्हणते काय झालं? अगं कुणीतरी आलं, मला धडकलं आणि पळून गेला.
आता त्याच्या मागे थोडासा केदार पळतो, परत माघारी येतो. कोण कुठून आला मला धडकला आणि निघून गेला. मी थांबवायचा बी प्रयत्न केला, पण तो निघून गेला. आणि विचारते की दिसत कसं होता, कोण होता, काय? अगं नाही ग नाही, लय गडबडीत झालं, नाही बघितलं बघ. यांची चर्चा चाललेली असते, तेवढ्यात काय बंड्या आलेला असतो. केदार म्हणतो कुणी आलं होतं का? बंड्या म्हणतो हो, बघितलं की, बोललो मी त्याच्याबरोबर. काय? आमची भांडे घासायची पावडर संपली, डिलेव्हरी पोरगा आला आणि मला पावडर देऊन गेला. कमळी म्हणते पोलीस असल्यासारखं एवढी चौकशी काय करायला लागला? केदार म्हणतो काळजी वाटते ना म्हणून ग कमळी, मागे मागे घरचे आले की नाही म्हणून ग, बाकी काही नाही. म्हणते आता आज जाऊया, कुणी बघितलं तर उगाच भांडण व्हायचं. तारिणी म्हणते आत्ता कोण आला होता तो नक्की डिलिव्हरी बॉय नव्हता. ड्रग्सची काही ना काहीतरी संबंध आहे, अगदी 100%. मिळालेल्या टीप प्रमाणे उद्या नक्कीच काहीतरी मोठं होणार, तेव्हा मात्र मी काही सोडत नसते. कोण असेल हा माणूस आणि गुलाबशी काही संबंध असेल का त्याचा? तारिणी खूप बारीक विचार करत असते. कमळी म्हणते तारिणी ताई आता बाहेर जाऊ नको, कोणतरी बघायचं आणि उगाच बॉम्ब व्हायची, आता झोप. पुढे रातच्याला कोणाचा फोन? तारिणी म्हणते आजीचा फोन आहे. अरे देवा, आता काय उत्तर द्यायचंय आजीला? तुझ्या आजीने आमच्या आबाला सगळं सांगितलं तर? आजीचा फोन आता उचलते. काय ग? थोडी कामात होते ना म्हणून. एवढ्या रात्री काय कामं करतेय ग? फोन उचलायला उशीर झाला. मेहंदी काढत होते कमळीच्या हातावर, तू असायला पाहिजे होती ग. आजी म्हणते येऊ का मदतीला? नाही ग मदतीला नाही, गंमत केली. आजी तारिणीला म्हणते लवकर झोपा, सकाळी जाग यायची नाही मग. तारिणी आता फोन बंद करून टाकते. काय चाललंय ग? काय खोटं सांगायला लागली? मेहंदी काढतोय का? आपण अभ्यास करतोय ना. म्हणते आम्हाला थापा मारायची सवय नाही ग, एक खोटं बोलायला खूप खोटं बोलायला लागतात. निंगी म्हणते तुझ्या लग्नासाठी मी काय साखरपुडा करू काय? निंगी म्हणते कमळे मी म्हणतो साखरपुडा तू करूनच टाक. ए निंगे गबस, डोक्यावर पडली का? तारिणी म्हणते सॉरी, आता बोलणार नाही, खोटं माझं नाईलाज आहे म्हणून खोटं बोलली. निंगी म्हणते एक काम करू का कमळे, टेन्शन घेऊ नको, ऋषी सरांना फोन लावून सांगतो की अंगठी तयार ठेवा, लवकरात लवकर साखरपुडा करूया. युवराजला आता गुंडांनी पकडलेलं असतं आणि पोत्यात घालून त्या तिथे नेलेलं असतं. काय प्रकारे हा? मला का पकडलं, मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? फॅमिलीचं कळलं ते मला असं आणलंय, ते एकेकाची वाट लावून ठेवे ना, कळलं का? युवराजला अशी काही ठेवून दिलेली असते की जागीत खाली कोसळलेला असतो. गुलाबने एकाच याच्यात त्याला खाली पाडलेलं असतं. गुलाब तू इकडे काय करतोय? माझा माल कुठे युवराज? कुठे म्हणजे? जिथे पोहोचवायला लावलं तिथे पोहोचवला. ए दीडशाण्या, तुला काय वाटलं गुलाबला पासून पळून जाशील? शक्य नाही. युवराज म्हणतो दिलाय माल मी, विश्वास ठेव. असा काही चोप दिलेला असतो गुलाबने आणि गुलाबच्या माणसाने की युवराजचं चालणं सुद्धा मुश्किल झालेलं असतं. त्याला बाहेर सोडलेलं असतं. तेवढ्यात काय कामिनीचा फोन येतो. युवराज म्हणतो बोला, काय काम काढलं? युवराज म्हणतो नंतर सांगतो, उद्याचं काय प्लॅनिंग येते. कामिनी म्हणते नाही आत्ताच सांग. नंतर का सांगतो? उद्याचं प्लॅनिंग परफेक्ट केलंय ना. युवराज म्हणतो नंतर सांगतो म्हणलं ना, आता जरा कामात आहे. काम होणार म्हणजे होणार, मागे हटायचं नाहीये, डोंट वरी. युवराजने आता कामिनीला शब्द दिलेला असतो, काम उद्याचं कन्फर्म आहे. युवराज म्हणतो ऐका पैसे लागतील. कामिनी म्हणते किती? 75 लाख. कामिनी म्हणते काय? हो 75 लाख. कामिनी म्हणते आपलं डील किती ठरलं? 50 लाखांचं. 75 कुठून आणायचे? तुझ्या मागण्या वाढत चालल्या रे. अन्नपूर्णाला मारायचंय तिथपर्यंत ठीक आहे, पण एवढे पैसे खायची गोष्ट नाहीये. कुणाला तरी मारायचंय, गेम करायचंय कोणाच तरी, पैसे द्यायलाच लागणार. 75 लाख रुपये लागतील. कामिनी आता 50 लाख द्यायला तयार असते, वरचे 25 कुठून ऍडजस्ट करू? कामिनी म्हणते ठीक आहे देते 75 लाख, पण अन्नपूर्णाची बॉडीच मिळायला पाहिजे. हो बॉडीच मिळणार, शब्द आहे आपला. दोघींच्या पण बॉडी मिळणार. कौशिकीने माझ्या स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी तरसवलंय मला. इकडे आता इव्हेंट असतो, त्यासाठी काम चाललेलं असतं. कमळीची पूर्ण टीम काम करत असते. सगळी काही तयारी कॉलेजची मुलं मुलीच करत असतात. खूप छान काही तयारी चाललेली असते सगळीकडे. सगळे कामाची जबाबदारी घेतलेली असते. सगळं व्यवस्थित आहे का, प्रत्येक गोष्ट चेक करून बघत असते आपली कमळी. प्रत्येकीला कामाची वाटून दिलेली असतात. शंभूला हार आणायला लावलेला असतो. ऋषी म्हणतो हाराची सोय केली आहे, ऐत्या वेळेला येतील ते. आत्तापासून आणलं तर फुलं कोमेजून जातील, ऐन वेळेला येतील ते फ्रेश राहतील. ऋषी म्हणतो हे मला सांगतेस का त्याला कार्यक्रमात वेळेत फुलं आले पाहिजे म्हणून? माझ्याशी बोल की डायरेक्ट. कमळी तरीही लक्ष देत नाही. तो आता निघून गेलेला असतो. ऋषीला वाईट वाटतं की अजूनही माझी कमळी बोलत नाहीये. या कार्यक्रमाची गर्दी बघून ना इथं असं मोठी ड्रग डील होणार की काय असं वाटायला लागले. तारिणी म्हणते हो ना रे, काय मोठा इव्हेंट आहे हा. कमळी आता तारिणीला आणि केदारला म्हणते तुम्ही दोघं चुकताय. लग्न हा विधी किती पवित्र आहे. मग घरच्यांसोबत सगळ्यांच्या आशीर्वादाने करायला हवा ना, असं गुपचूप पळून जाऊन करायला पाहिजे का? बघा बाई, विचार करा. कार्यक्रमाची त्याची युवराज आलेला असतो. दाढी वगैरे लावलेली असती आणि क्लिनिंगचं काम करत असतो. सगळीकडे झाडू पोछा मारत असतो. तो मुलगा कुठे असेल त्याला शोधू तरी कसा. रात्री पावडर त्यालाच दिली होती. मुलगा जर नाही सापडला तर गुलाब माझी वाट लावणार, यात काही शंका नाही.
आणि युवराजला बघते आणि पटकन लाईट बंद झालेली असतात. युवराज तिथून पळून जातो. तेवढ्यात काय केदार आलेलं असतो. कोणी दिसलंय का? कमळी तिकडे हात करते. केदार म्हणतो मी बघून आलो. तोपर्यंत युवराज तिथून पळालेला असतो. रागिनी तयार झालेली असते आणि काला म्हणते आवर बेबी, उशीर होतोय आपल्याला. येणार नाही म्हणजे काय? आवर चल. मॉम काय चाललंय तुझं? महाजनांची नात आहेस ना तू, उद्या सगळं तुझंच होणार आहे. मग तुला यायला नको कार्यक्रमामध्ये? ओळख पाळख होते, मोठे मोठे इव्हेंट बघायला मिळतात. चल गुपचूप आवर पटकन. कामिनी म्हणते रागिनी मूड नसेल तर राहू दे ना, कशाला घेते जबरदस्तीने तिला, नको येऊ देऊ. ठीक आहे आता यायला नकार देते. ग्रॅनी आजी म्हणते हो बाळा घरीच आराम करू, नको येऊ. रागिनी म्हणत असते हिने यायला हवं होतं, अशी इव्हेंट हिने अटेंड करायलाच पाहिजे. कामिनी म्हणते असू दे ग, लहान आहे अजून ती, शिकेन हळूहळू, नको तिला फोर्स करू. त्या कार्यक्रमात आहे तरी काय? अन्नपूर्णा कौशिकीचा सत्कार आणि तो बघायला जायचंय का आपण? नाही येत तर नको येऊ देऊ, असू दे. कार्यक्रमात तरी काय ठेवलंय त्या? रागिनी आपल्याला एवढा उत्साह आनंद व्हायची काही गरज आहे का? नाही ना, मग जरा गप्प बस. नाही येत तर नको येऊ देऊ. आपलं काम आहे कार्यक्रमाला जायचं, कार्यक्रम संपला की लगेच घरी यायचं, काही एक संबंध नाही. काळात बसायचं नाहीये, लगेच निघायचंय माघारी. युवराजने आता कामिनीला फोन केलेला असतो. कुठे राहिला? दिसत नाहीये, आल्या नाहीत का अजून? युवराज म्हणतो कामिनी मॅडम लवकर या, आपला दिवस सगळं मनासारखं होणार. हो हो हो, निघाले आलेच मी. आजचा दिवस म्हणजे युवराज इतका आनंदाचा दिवस आहे ना, खरंच सांगते तुला. अरे युवराज बघ की किती चांगला दिवस. अन्नपूर्णा आणि कौशिकी दोघींना एकाच वेळी टाटा बाय बाय करणार, काय कमाल आहे खरंच. कामिनी म्हणते दादाचा आशीर्वाद घ्यायला हवा, महत्वाचा आहे त्याचा आशीर्वाद. दरवाजानं ठोठवताच आले रे आतमध्ये, डिस्टर्ब नाही केलं ना दादा तुला मी? अरे आज सत्कार समारंभ आहे दादा, तिकडे चाललोय आम्ही. वहिनीनेच ठेवला की शेवटचा सत्कार समारंभ वहिनींच्या हस्ता, म्हणून वहिनींना जवळून बघावं म्हणून चाललोय आम्ही सगळेच्या सगळे. टाटा बाय बाय. जाताने असं करावं लागेल बरं, हा शेवटचा इव्हेंट आहे वहिनीचा. त्याचा हात बिचाराचा दुखत असतो, त्रास होत असतो, तरी कामिनी मुद्दाम त्याचा हात वर करते. असा हॅलो बाय बाय कर बरं दादा. आता हाताला वेदना होत असतात तर जबरदस्तीने कामिनीने हात पकडलेला असतो. खूप क्रूर असते ही कामिनी. सख्या भावाबद्दल सुद्धा तिला जरा प्रेम नसतं. ए दादा मी इतकी वाईट नाही आहे, शेवटी तुझी बहीण आहे. मला माहितीये तू वहिनीनं सोडून एक मिनिटही राहू शकत नाही. तुम्ही दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. आणि मीही तुमच्यावर खूप प्रेम करते, तुम्हाला दोघांना एकमेकांशिवाय राहूच देणार नाही. कामिनी म्हणते वहिनी वर गेल्यावर तुझी काळजी कोण घेणार? त्यामुळे वहिनी वर गेली की लगेच तुला पण वर पाठवणार. मग वर जाऊन गप्पा मारा, एकमेकांची काळजी घ्या दादा. कामिनी म्हणते वहिनी गेली वर की दादाला पण वर पाठवायचंय. मग त्याला जिन्यातून असं ढक्कलून द्यायचं आणि मग तो जाणार वहिनीकडे, बरोबर ना रे दादा? कामिनी आता हसत असते आणि खूप घाणेरडं बोलत असते आपल्या सख्या वहिनीविषयी आणि भावाविषयी. घालूनच करणार मी, टाटा बाय बाय. कमळीने सगळं काही कार्यक्रम अगदी व्यवस्थित असा मॅनेज केलेला असतो, सगळी व्यवस्था बघितलेली असते कमळीने. ऋषी म्हणतो वा वा वा, काय तयारी झाली का आपल्या साखरपुड्याची? सर तुम्हाला चेष्टा सुचली, मला धडकी वारायली आणि तुम्ही हसताय बाय. तुमच्या घरच्यांना कळालं ना तर बघा विचार करूनच डोसकं फुटायला लागलंय. बघ दोघांकडे मिशनसाठी साखरपुडा ठरवला, दोघं किती गोंधळून गेले. तारिणी म्हणते ठीक आहे ना, गोंधळू दे. त्यार म्हणतो का रे असं करतेस? तारिणी म्हणते अरे ठरलंय तर करू की त्यांचा साखरपुडा. अनिकाच्या मैत्रिणीने ऐकलेलं असतं, तारिणी म्हटलेली असते करूनच टाकू साखरपुडा ऋषी आणि कमळीचा. अनिकाच्या मैत्रिणीला की दुसऱ्या मैत्रिणीला सांगायला ती साखरपुडा होतोय ऋषीचा आणि कमळीचा. अनिकाला सांगायला लागणार. अनिकाला फोन करून लगेच सांगायला गेलेले असतात की ऋषीचा आणि कमळीचा साखरपुडा आहे. इकडे आता तारिणीला कमळी विचारत असते तुझी आजी खरंच येणार नाही तर यायला बसली बाई, मला टेन्शन आलं या. मी म्हणते नाही येणार आणि आलीस तर करू की साखरपुडा. ए बाई ऋषी आता हसायला लागलेला असतो, तारिणी सुद्धा हसते. केदार म्हणतो टेन्शन नको घेऊ, चेष्टा करतीये ती. त्यामुळे आता चिडते आणि तिथून निघून गेलेली असते. सगळे तिच्यावर हसायला लागतात. अनिकाच्या मैत्रिणीचा फोन बघितल्यावर अनिका उचलते, बोल पटकन. अगं कॉलेजमध्ये आलोय आणि ऋषी आणि कमळीच्या साखरपुड्याबद्दल बोलणं सुरू आहे. साखर व्हॉट? अगं एंगेजमेंट आलं लक्षात? असा काही जोक केला दोघींना मारून टाकेन ना मी. फक्त आणि फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार. अनिकाची मैत्रीण म्हणते अगं अनिका मी कशाला मस्करी करू, स्वतःच्या कानाने ऐकलंय आम्ही. अनिका म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणूनच ग्रॅनी आजीने मला घरी ठेवलंय, काहीतरी होणार आहे नक्की. ग्रॅनी आजी नक्की काहीतरी माहिती आहे मायापासून लपवतीये. ती इव्हेंटला येणार आणि साखरपुडा कसा होतो ते पण बघते. अनिका येणार असते आता कॉलेजमध्ये तमाशा करायला आणि ऋषीचा आणि कमळीचा साखरपुडा कसा होतो ते बघतेच. आता बघूया कमळी येऊन काय तमाशा करणार कॉलेजमध्ये आणि कमळीला आणि ऋषीला सगळ्यांच्या समोर म्हणणार का तुमचा साखरपुडा होऊच शकत नाही. अनिकाला काही एक माहित नसतं, अर्धवट माहिती असते आणि अनिका येणार असते कॉलेजमध्ये
आता बघूया अनिका कसा आणि काय तमाशा घालते या कॉलेजमध्ये. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.